कृषी दर्शन या कार्यक्रमात मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। नेमेची येतो पावसाळा असं आपण म्हणतो आणि खरंच दरवर्षी जून मध्ये जुलै मध्ये पाऊस येतो। पाऊस आला की आपल्याला आनंदही होतो, पण जसजसे महिने सरू लागतात तसतसं आपल्याकडे जो पाण्याचा साठा आहे तो कमी होत जातो आणि मग शेवटी पुन्हा वर्षाअखेरीस म्हणजे एप्रिल मे मध्ये आपण पावसाची वाट बघत राहतो आणि जूनची वाट बघत राहतो। पण हे जे सगळं पाणी असतं, पाऊस जो काही कमी जास्त प्रमाणात पडतो किंवा कधी-कधी अतिवृष्टी देखील होते, ह्या सगळ्या पाण्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला 12ही महिने पाणी पुरू शकेल का? पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये ज्यांनी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे ते बाळासाहेब देशमुख सर आज आपल्या बरोबर आहेत। सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। श्री बाळासाहेब देशमुख हे मुक्काम पोस्ट शेंबोली इथले सरपंच आहेत। मुक्काम पोस्ट शेंबोली तालुका मुदखेड जिल्हा नांदेड। त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार जिल्हा समिती जी आहे त्यावर ते जलतज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या ह्या कामासाठी नुकताच त्यांना सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार मिळालेला आहे। त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देणारी एक चित्रफीत सुरुवातीला बघूया। शेंबोली मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यातलं सीता नदीच्या काठावरचं 3500 लोकवस्तीचं एक खेडेगाव। वर्षानुवर्ष गावातील मुला माणसांची आणि शेती पिकांची तहान भागवणारी सीतामाई गेल्या काही वर्षात शेंबोलीकरांसाठी समस्या बनली होती। सीतामाईचं पात्र अरुंद आणि उथळ झालं। परिणामी पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुराचं पाणी काठाजवळच्या शेतात पसरू लागलं। गावकऱ्यांच्या या समस्येच्या निराकरणासाठी शेंबोली गावचे माजी सरपंच बाळासाहेब देशमुख उभे ठाकले। सीता नदीचं उथळ झालेलं पात्र हेच त्या समस्येचं मूळ आहे हे त्यांनी जाणलं होतं। बाळासाहेबांनी गावकऱ्यांना एकत्र आणलं। शासकीय यंत्रणेवर पूर्णपणे विसंबून न राहता गावकऱ्यांनी श्रमदानाची तयारी ठेवायला हवी हेही त्यांनी लोकांना पटवून दिलं। 2-1 वर्षांपूर्वी 2013 साली बाळासाहेब देशमुख हे कामाला लागले। जिल्हास्तरीय कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत धावपळ करून त्यांनी पाखरण कार्यक्रमाअंतर्गत सीता नदीच्या पात्रातील गाळ काढण्यास मंजुरी मिळवली। जेसीबीच्या बरोबरीनं गावकरीही उत्साहानं कामाला लागले। 9 महिन्याच्या परिश्रमानंतर सीता नदीच्या पात्रात 2 किलोमीटर लांब, 60 मीटर रुंद आणि 25 फूट खोलीचं खोदकाम झालं। पुढच्याच वर्षीच्या पावसाळ्यात केल्या कामाचे परिणाम दिसून आले। पूर येऊनही पाण्यानं सीतामाईचा काठ ओलांडला नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शेंबोली गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली। तेवढं करून देशमुख थांबले नाही। गावातील नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम त्यांनी हाती घेतलं। पावसाळ्यानंतर कोरड्या पडणाऱ्या बंधाऱ्यात 3.5 किलोमीटर पर्यंत पाणी थांबलं। पाणी अडवा पाणी जिरवा असं नुसतंच सांगत न राहता बाळासाहेब देशमुखांनी कृतिशील प्रयोगातून शेंबोलीची पूर समस्या संपवली, जलस्रोताची पातळी वाढवली आणि रखरखीतपणा संपवून गावाला हिरवगार केलं। आत्ताच आपण सर ही चित्रफीत पाहिली आणि त्या कामाचं स्वरूपही कळलं, पण हे जे सगळं काम आहे ज्यासाठी तुम्हाला सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार मिळाला, तर ह्या कामाची सुरुवात मुळात कशी झाली? या सीता नदी आमच्या गावाला लागून नदीचं पात्र सीता नदीचं पात्र आहे आणि ही नदी अरुंद एकदम होती। तर दरवर्षी पुराचं पाणी आलं की लोकांच्या मनामध्ये दसकी भरायची शेतकऱ्यांच्या। 12 पिकं घ्यायला दसत नव्हती। मग याच्यावर उपाय काय करायचा? तर एक माझे मित्र यांत्रिक मंडळाच्या त्यावेळेस अध्यक्ष अभियंता बसमते साहेब होते आणि काही जलसंधारणचे काही माझे मित्र उपलवाड एज्युकेट इंजिनियर वगैरे, त्यांना मी विनंती केली बाबा हे कसं केलं पाहिजे। मी त्यांना एकदा माझ्या गावाला व्हिजिट द्यायला सांगितलं। तर मग ते म्हणजे काय हरकत नाही साहेब, आपण याला RRR ज्यावेळेस एक प्रोग्राम असतो पाखरण कार्यक्रम याच्यामध्ये टाकू, आपण घेऊ। तर ही कल्पना पण नव्हती की बा असं होऊ शकते। तर ज्यावेळेस मग शासनाकडे आम्ही
याचा पाठपुरावा केला. माझ्यासमोर मी दररोज त्याच्या पाठीमागे, साहेब काय कुठपर्यंत आलं आपलं, काय नाही. मग त्यांनी मशिनरी उपलब्ध करून दिल्या. तर आम्ही ज्यावेळेस हा प्रोजेक्ट सुरुवात केला तर शासनाकडं बरंच पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला मशिनरी दिल्या. आणि तर त्यावेळेस मग आम्ही मशिनरीनं आम्ही या नदीचं पात्र जवळपास 25 फूट खोल, 60 मीटर रुंद हे काम आम्ही केलं. तर आम्हाला सुरुवातीला अशी भीती होती की नदीच्या याच्यामध्ये पुराच्या पाण्यामुळं ही माती ढसळून जाईल. पण एवढे टेक्निकल लोक होते ते काम करणारे, जे ऑपरेटर वगैरे यांत्रिक मंडळाचे, जे अनुभवी 30-30 वर्षापासून जे ऑपरेटर इस्माईल म्हणून होता तो, त्यांनी एवढ्या सुंदर पद्धतीनं काम करून दिलं, स्टेप घेऊन वगैरे व्यवस्थिशीर. तर त्याच्यामुळं या 3 वर्षामध्ये पुराचं पाणी अजिबात जमिनीच्या बाहेर नाही निघालं. बरं. त्याच्यामुळं आमचे 3 फायदे झाले. एक तर पुराचं पाण्यामुळं जमिनीची धूप होत होती. आज नदीच्या लगत शेतकरी पिकं घेतात, नदीच्या लगत एकदम. तुम्ही जर बघितलं तर नदीला असं लागून पुराची भीती आज नाही, अजिबात नाही. पुराचं पाणी बाहेरच नाही येत ना. आणि त्याच्यामुळं नदीचं पात्र खोल झाल्यामुळं जमिनीचा निचरा ताबडतोब होतो, किती जरी पाऊस पडला. तो फायदा झाला. आणि नदीचं पात्र मोठं झाल्यामुळं साठवण क्षमता त्याची खूप वाढली. आणि त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये जवळपास 5 किलोमीटर परिसरामध्ये जमिनीचं पाण्याचं लेवल एवढं वाढलं की उन्हाळ्या एवढ्या संबंध महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाई, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लोक मारामार होती. काही ठिकाणी रेल्वेने पाणी आणावं लागलं. बरोबर आहे. मराठवाड्याचीच गोष्ट आहे. पण तुमच्या गावात मला वाटतं सगळीकडे सगळ्यांना हे पाणी बिलकुल बिलकुल. आमच्या गावामध्ये म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या गावाच्या शेजारी 5 किलोमीटर पिण्याच्या पाण्याचं प्रवेशन आहे. बारड म्हणजे गाव आहे, मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे. तर काही लोक तिथून आमच्या इथून पाणी घेऊन जायचे, अशी परिस्थिती होती. आज माझ्याकडला शेतकरी, हेच प्रोजेक्ट आम्ही काय केलं की आम्ही हे जे 3 किलोमीटर प्रोजेक्ट आहे, आम्ही मग प्रत्येक ठिकाणी जे बंधारे होते, नादुरुस्त बंधारे होते, काही शासनानं मदतीनं चुकीमुळं त्या बंधाऱ्यामध्ये पाणी राहत नव्हतं, नवीन बंधारे बांधून सुद्धा. मग आम्ही तिथल्या प्रत्येक सरपंचाला, माझे सर्व मित्रमंडळी असल्यामुळे सामाजिक काम, त्यांना फोन करून सांगितलं. तर आम्ही प्रत्येक बंधाऱ्याला माती लावून असे 10 प्रत्येक बंधारे, म्हणजे आम्ही माळकोट्यापासून चिकाळा, इजळी, वैजापूर, पारडी, शंभोली, पांडवड, ज्या ज्या ठिकाणी पाणी अडवलं जाईल असं संबंध 10 ते 12 किलोमीटरमध्ये पाणी, 25 फूट पाणी, 60 मीटर 80 मीटर रुंद, असं उन्हाळ्याभर पाणी थांबून राहायचं. बरोबर आहे. आणि शेतीसाठी आणि पिण्यासाठी याचा कसा उपयोग झाला एवढं सगळं हे केल्यानंतर? पिण्याचा पाण्याचा प्रश्नच नाही ना. वॉटर लेवल एवढं होतं की आमच्या पाणी पुरवठ्याची योजना होती आणि त्या परिसरामध्ये आम्ही इसापूर कमांड एरियाच्या याच्यामध्ये येतो. तर यावर्षी तर आमचं पाणी काही सुटलं नाही, म्हणजे कॅनलचं वगैरे आरक्षित पाणी होतं. तर आम्ही एक 10-12 सरपंच लोक आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी बरोबर आरक्षित पाणी कलेक्टर साहेबांना विनंती करून नदीला पाणी सोडून घ्यायचं आणि ते 2 महिने पाणी आणून ठेवायचं आम्ही. बरं. त्याच्यामुळं ह्या 10 ते 12 गावामध्ये पिण्याच्या पाण्याची अजिबात टंचाई गेली नाही आमच्या गावामध्ये. आणि शेतीसाठीचं जे पाणी लागतं त्याचा कसा उपयोग झाला? आम्ही शेतीमध्ये कसं आहे की आम्ही प्रत्येक शेतकरी ड्रीप ठिबक योजनाचं आहे. आणि तुम्हाला काय सांगू का, जे काही अशा पाण्याचं एक उदाहरण आहे तुम्हाला, मी ते दाखवलं चित्रफित. तर एका शेतकऱ्याचं असं झालं की त्याची 40 फूट अख्ख्या आयुष्य गेलं त्याचं. 40 फूट विहीर खोदली, 5 एकर जमीन, त्याला जनावराला प्यायला सुद्धा पाणी राहायचं नाही. बरं. मग त्याला मी काय सांगितलं की बाबा आता आपण एवढं पाणी झालं आपल्या एरियामध्ये, तू आता काय करू नको, तू फक्त आडवी बोर घे आणि बघ पाणी. तर आज त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की 20 फूट पाणी 2 मोटारी चालून. बरं. तर तो म्हणतो बाळासाहेब देशमुखमुळे हे प्रोजेक्ट झाला आणि खूप याच्यामध्ये मला खूप आनंद झाला की बाबा एवढा मोठा प्रोजेक्ट काहीतरी आमच्या गावाची पुण्य माझ्या हातून घडलं आणि आपण
हा असेच प्रोजेक्ट आता आमचा 34 किलोमीटरचा जो प्रोजेक्ट आहे, मी सुरुवातीला कलेक्टर साहेबाला मी विनंती केली होती की जेव्हा GR आला माझ्याकडे की आपण हे मृत नदी पुनर्जीवित करायचा कार्यक्रम आपण करूया. मग कलेक्टर साहेबांनी तो एका एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आदेश दिले आणि त्याचा पूर्ण सर्वे केला. ज्या ठिकाणी नादुरुस्त बंधारे आहेत त्याची दुरुस्ती करणे, नवीन लागणारी बंधारे घेणे. बरोबर आहे सर. म्हणजे फक्त विहिरी खोदणं हा एकच पर्याय नाहीये, तर तुम्ही वेगवेगळे पर्याय तिथे शोधून काढले आणि त्याचा पूर्ण गावाला फायदा झालेला आहे. सर, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी इतर तुमचे काय काय योजना आहेत? पाण्या व्यतिरिक्त गावासाठी आणखी काय काय योजना आहेत? नाही, गावासाठी म्हणजे माझ्याकडे आता तुम्हाला मी सांगितलं की वॉटर एटीएम, आता आपण शुद्ध पाणी लोकांना, तर 5 रुपयाच्या कॉईनमध्ये आपण 5 रुपयामध्ये 20 लिटरचं जार आपण भरून हे करणार आहोत. आणि येणारं ॲग्रो टुरिझम, कृषी पर्यटन स्थळ, हे महत्त्वाचं आहे. लोकांना वीकेंडला कुठंतरी फॅमिलीसहित जायसारखी ठिकाणं असं जवळपास आमच्या नांदेडमध्ये नाही. तर आणि पाणी बघितलं लोकांना आणि तर ते कृषी पर्यटन स्थळ करायचं. ग्रीन व्हिलेज माझी संकल्पना आहे की हरित गाव. बरं. पूर्ण गावामध्ये झाडं लावणे. आता बऱ्याच लोकांचं क्रेज आहे की सर्व मंडळी माझ्या जवळपास गावामध्ये माझे काही कार्यकर्ते 400-450 लोक फेसबुक, व्हॉट्सअप, आता सोशल मीडियाचं काम. झाडं लावणे हल्ली बऱ्याच ठिकाणी होते, पण ती झाडं व्यवस्थित त्याची निगा राखणंही आवश्यक आहे. तर त्यासाठी तुम्ही काय काय केलंय? झाडासाठी आपण नुसते झाडं नाही लावणार, असे रोपटे छोटे पण असे ते नाही लावणार. मी स्वतः, माझे मित्र आणि मी, राजमंदिरी म्हणून एक गाव आहे, त्यांचं 200 कोटी रुपयाचा रोपावर त्यांचा व्यवहार आहे. ते पूर्ण गावात झाडं. आणि त्या गावामध्ये तुम्हाला 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्ष, 4 वर्षाचं, तुम्हाला जर असे काही झाडं आहेत की तुम्हाला दुसऱ्या वर्षी फळं घ्यायची, तर असे सुद्धा त्यांच्याकडे रोप आहेत मोठे. तर तुम्ही ह्या व्यतिरिक्त, म्हणजे पाण्याचं तर मुख्य आहेच, पण त्या व्यतिरिक्त जंगलं देखील वाचली पाहिजेत, की जी आहेत झाडं ती वाचली पाहिजेत आणि त्यासाठी जंगलतोड थांबली पाहिजे. तर ह्यासाठी तुम्ही इंधनाची काहीतरी वेगळी सोय केली आहे का? नाही, माझ्या गावामध्ये स्वस्त धान्याचं रॉकेल जिथं लाईन लागते लोकांची, ते कोणी राखेल घेऊन जात नाही. बरं. माझ्या गावामध्ये जंगल तोडायला कोणी लाकूड घ्यायला जात नाही. माझ्या गावामध्ये धूर नाही निघत. अच्छा. माझ्या गाव नरेंद्र मोदीजीचं आभार की त्यांनी उजाला ग्राम जी आणली योजना. तर माझ्या गोरगरिबाच्या घरी प्रत्येक घरामध्ये गॅस सिलेंडर आहे. अच्छा. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं ना, धूर सुद्धा निघत नाही आमच्या गावामध्ये. तर तुम्ही 5 वर्ष 5 टर्म्स सरपंच होतात, तर ह्या सगळ्या काळामध्ये तुम्ही आणखी काय काय कामं गावासाठी केलेली आहेत? मी माझ्या गावामध्ये आज तुम्ही जर चप्पल जर काढून फिरलात पावसाळ्यामध्ये, तर 20 वर्षापासून पायाला चक्कर लागणार नाही. पावसामध्ये किती फिरा. फेस टू फेस सिमेंट रोड केलेले आहेत माझ्या गावामध्ये. सिमेंट आणि कामाची क्वालिटी कसं आहे, आपण करायचं तर काम शेवटपर्यंत त्याचं नाव झालं पाहिजे. माझ्या गावामध्ये एक शाळा खोली नव्हती ज्यावेळेस मी सुरुवातीला सरपंच झालो. आता जवळपास 14 शाळा खोल्यात. बरं. माझ्या गावामध्ये शाळेला कंपाऊंड वॉल, पाणी पुरवठ्याची योजना, शुद्ध पाणी. तुम्हाला कुठेही असं उघड्यावर पाण्याचं कनेक्शन वगैरे, खड्डे वगैरे खोदलेले दिसणार नाही. प्रत्येकानं व्यवस्थित पाणी. पुन्हा सांडपाण्याचं नियोजन हे केलेलं आहे आपण. आणि भविष्यामध्ये आपल्याला दुसरे जे आता मी तुम्हाला जसं हवाई पाईपलाईन सांगितलं की गावामध्ये हवाई पाईपलाईन गेलं, त्या पद्धतीने आपल्याला हवाई पाईपलाईनच्या द्वारे लोकांना गरम पाणी, त्याच्यामुळे जंगल तोड होणार नाही. नक्कीच. सर, तुम्ही खरंच खूप ही जी आहेत म्हणजे सिमेंट म्हणा किंवा सिमेंटचे रोड किंवा शाळा, हे खूप महत्वाचं आहे. हवाई पाईपलाईन काय आहे हे अगदी थोडक्यात सांगा. हवाई पाईपलाईन कसं आहे की भार नियम असल्यामुळं लोकांना पाण्याची, वॉटर सप्लायची, पाणी पुरवठ्याची योजनेची टाकी भरत नव्हती. तर आम्ही ज्यावेळेस सरपंच झालो तर 4 दिवसामध्ये जेवढे हापसे होते त्याच्यामध्ये सिंगल फेजवर चालणाऱ्या मोटारी टाकल्या आणि त्याच्यामधून आम्ही हापसा लाईट गेला, हापसा चालू, लोकांना पाणी. आणि त्याच्यामधून आम्ही काळा पाईप काढला आणि असा घरावरून फिरवला.
अच्छा, म्हणजे लाईट नसेल तरी सगळ्यांना हे पाणी नाही पुरेल. 3 फेज लाईट कंटिन्यू राहायचीच नाही, 1 फेज राहायची. हो. तर एका फेज मध्ये लोकांना कंटिन्यू पाणी मिळावं. अच्छा. लोकांना पाणी पुरवठ्याची योजनेचं टाकी न भरत बसल्यानं लोकांना सुरळीत पाणी प्रत्येकानं देऊ शकत नव्हतो आपण. तर आम्ही ही पाईपलाईन केल्यामुळे अशा एका बोरला 5 ठिकाणी आम्ही कनेक्शन दिले प्रत्येक चौकामध्ये, तिथं टी ठेवून पाईप असा. आणि सिमेंट रोड असल्यामुळं रोड फोडून तर आम्हाला पाईपलाईन करणं शक्य नव्हतं. सोयीचा आम्ही मार्ग अवलंबला आणि ते एवढा सक्सेस झाला की प्रत्येकांना पाणी, म्हणजे आम्ही 25 ठिकाणी असे स्टँड पोस्ट केले. तर हे सर्वांना सुरळीत पाणी पोहोचायले. नक्कीच सर. जसं आता सरांनी आपल्याला सांगितलं की त्यांच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे सुटलेला आहे आणि अशा प्रकारे जर प्रत्येकाने पाण्याचं नियोजन केलं, पाण्याचा प्रत्येक थेंब आणि मातीचा प्रत्येक कण जर आपण प्रत्येकाने वाचवला, तर मला वाटतं की हा जो पाण्याचा प्रश्न आहे तो नक्कीच सुटायला मदत होईल. सर, आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना दिलीत. सह्याद्री वाहिनीच्या कृषी विभागातर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.